बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक रोड परिसरात मनपा प्रशासनानं केलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे वाद निर्माण झालाय। महाकर्मभूमी बुद्ध विहाराजवळ गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या साहेबराव गायकवाड यांच्या घरावर कोणतीही पूर्वलेखी सूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या कारवाईमुळे गायकवाड कुटुंब उघड्यावर आलं असून स्थानिक बौद्ध समाजात तीव्र नाराजी व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागा पोस्ट विभागाची असल्याचं कारण देत अतिक्रमण हटवण्यात आलंय। मात्र अचानक आणि तातडीनं करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कुठलाही अडथळा नसताना एवढ्या घाईत कारवाई का, असा सवाल गायकवाड कुटुंबानं उपस्थित केलाय। या प्रकरणात नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। शहरातील इतर अनेक ठिकाणी जसे छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवी चौक, मुक्तिधाम परिसर तसंच फुटपाथवरील हातगाड्या व अतिक्रमण यांच्यावर कारवाई होत नसताना केवळ एका कुटुंबावरच लक्ष केंद्रित का केलं, असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। दरम्यान भारतीय बौद्ध महासभा तसंच महाकर्मभूमी बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलाय। ज्येष्ठ बौद्धाचार्य व ट्रस्टी चावदास भालेराव यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन ही कारवाई थांबवण्याची विनंती केली होती। आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कारवाई पूर्ण झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे नाशिक रोडसह संपूर्ण आंबेडकरी समाजात असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी जोर धरीत आहे। भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक रोड बुद्ध विहार या बुद्ध विहाराच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवास झालेला आहे आणि त्या जागेमध्ये समता सैनिक दलाच्या वतीने आजही सलामी दिली जाते आणि ती परंपरा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने आजही ती चालू आहे। परंतु नाशिक रोड महानगरपालिकाने या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली या ठिकाणी जे बुद्ध मूर्ती बाबासाहेब महात्मा फुले यांची मूर्ती जी होती जे आणि जे या ठिकाणी सेवकासाठी जे निवास होतं, निवासस्थान ज्याला आपण भिक्खू निवासस्थान म्हणतो, ते भिक्खू निवासस्थानाचा अतिक्रमणाच्या नावाखाली आज काढून टाकण्यात आलेलं आहे। याचपूर्वी आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पत्र दिलेलं होतं आणि हा कुठल्याही भाग अतिक्रमणात येत नसल्यामुळं आणि हा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। या ठिकाणी समता सैनिक दलाची परेड होते, या ठिकाणी भिक्खूंचं निवासस्थान आहे, तेव्हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नसून या ठिकाणी हे काढू नये। नाशिक रोड विभागीय कार्यालयाकडून सातत्याने या संदर्भात अतिक्रमण काढण्यात यावं असे आम्हाला सांगितलं जातं। लेखी स्वरूपात काही दिलेलं नाही आणि म्हणून तात्काळ माननीय नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त खत्री मॅडम यांनी या ठिकाणचं हे अतिक्रमण तुरंत थांबवण्यासाठीच्या आमच्या समोरच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या असताना सुद्धा आज बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येलाच आज या ठिकाणी बुद्ध विहारा पाठीमागील संपूर्ण भिक्खूंचं निवासस्थान आणि ज्या ठिकाणी रूममध्ये बुद्धांची आणि महात्मा फुलेंची मूर्ती ठेवलेली होती का जी मूर्ती कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते त्या मूर्तीचं उद्घाटन केलेले, अशी मूर्ती सुद्धा त्या ठिकाणून कुठल्याही प्रकारची पूजा न करता, विधी न करता त्या ठिकाणून काढण्यात आलेली आहे, अतिक्रमण करण्यात आलेले आहे। बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला हा अतिक्रमण विभागाने महानगरपालिकेने ही जी कारवाई केलेली आहे ही अतिशय वेदना देणारी कारवाई आहे आणि यामुळे नाशिककर बौद्ध समाजामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी आयुक्तांनी ताबडतोब याची दखल घ्यावी आणि पूर्ववत या ठिकाणी ही जागा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने पुन्हा या ठिकाणी हे बांधकाम करून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि विभागीय आयुक्त या ठिकाणी त्रिभुवन मॅडम यांना मी विनंतीपूर्वक सांगितलं का आम्ही महानगरपालिकेच्या आपल्या आयुक्त साहेब यांना भेटलेलो आहोत आणि त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला सूचना पण केलेल्या आहेत का हे या ठिकाणचं कुठल्याही प्रकारचं बांधकाम पाडू नये। परंतु त्यांनी विनंती धुडकावून लावली
आमच्या विनंतीचा कुठल्याही प्रकारचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता या ठिकाणी बुद्धांची आणि महात्मा फुलेंची मूर्ती विधी न करता, पूजन न करता त्या ठिकाणून काढण्यात आलेली आहे. जे भिक्खूचं आणि सेवकाचं निवासस्थान आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे. हे अतिशय बुद्ध जयंतीच्या माध्यमातून बौद्ध समाजाला अतिशय ही दुःखद घटना आहे आणि समाजाने या संदर्भात विचार करावा. आयुक्त साहेबांनी सुद्धा या संदर्भात विचार करावा आणि या ठिकाणी हे भिक्खू निवास पूर्ववत बांधून देण्यात यावं अशी मी आपल्याद्वारे विनंती करतो. घडलेल्या या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, कारण ही भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि जवळजवळ 40 वर्षापासून या ठिकाणी भिक्खू निवास आहे, सेवकाचं निवासस्थान आहे आणि आज ते पाडण्यात आलेलं आहे. या अतिशय ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. माझं नाव जयश्री साहेबराव गायकवाड. मी इथं देवी चौक बुद्धविहार इथं वॉचमॅन आहे. आपल्या देवी चौकातला आपल्या इथं कोणची नोटीस न देता काही न करता आपल्या इथं डायरेक्ट येऊन अतिक्रमण केलेले आणि आजूबाजूचे सगळे घरं हे तोडून टाकलेले. आपल्या इथलचं एक हे होतं बुद्ध हे होतं म्हटलं सेवक, त्यांचं बी पूर्ण निवास तोडून टाकलेलं आहे. त्यांची मूर्त्या, बुद्धविहाराच्या मूर्त्या, जुन्या मूर्त्या सगळे नेलेल्या आपल्या इकडच्या. अतिक्रमणचा कोणत्याच प्रमाणे कोणची नोटीस आलेली डायरेक्ट डायरेक्ट तोडून सगळे घेऊन गेलेले आहे. हे असे इथलचे म्हणजे अजून मुक्तीधाम इकडचे नाशिक रोडचे लय मोठे ठिकाणी तिथं अतिक्रमण, तिकडे पैसे चालू आहे, तिकडे बरोबर त्यांनी केलं नाही. इकडे काही नाही, इकडे गोरगरिबावर अन्याय केला त्यांनी. हे गलत आहे त्यांचं, त्याबद्दल बाकी काही. सदरच्या जागेवर जे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे, सदरची जागा ही पोस्ट ऑफिसची सेंट्रल गव्हर्नमेंटची असून तिथे त्यांना त्यांच्या काही कामानिमित्त त्यांना ते अतिक्रमण हटवून हवं होतं. त्यासाठी त्यांनी NMC मध्ये अर्ज केलेला होता. त्यानुसार आजची कारवाई झालेली आहे. सदर कारवाई मुक्तीधाम असेल, गायकवाडमाळा असेल, नाशिक पुणे हवे असेल या ठिकाणी पण करणार आहे का? हो, का नाही करणार. अतिक्रमण आहे नाशिक रोड. हो. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.